जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यामधल्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात। दौंडमधील खामगावमध्ये सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर झळकले। भाऊबीजेसाठी भावाकडून बहिणीला दौंडमधून 5,500 मतांची भेट। दौंडच्या खामगावमध्ये लागलेल्या बॅनरवर उल्लेख। बारामतीमध्ये जय पवारांकडून नागरिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी। जय पवारांकडून नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न। अवकाळी नुकसानग्रस्त भागाची प्रणिती शिंदेंकडून पाहणी। मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये पाहणी। पंचनामे करून शासकीय मदत द्यावी। प्रणिती शिंदेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। पुण्यातील खडकवासला धरणामधून इंदापूरसाठी पाणी सोडावं। आमदार दत्तात्रय भरणेंची पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी। इंदापूर तालुक्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती। कपाशीच्या बियाण्यांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार। बियाणं अवाच्या सव्वा दराने विक्री सुरू। आमदार बच्चू कडू यांचा आरोप। जळगावच्या धरणगावमध्ये शुद्ध आणि सुरळीत पाण्यासाठी ठाकरे गट आक्रमक। नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांचा ठिय्या आंदोलन। कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात राजू शेट्टी आक्रमक। निर्णय मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्यानं अंघोळ घालण्याचा इशारा। जालना जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे मोसंबीसह इतर फळबागा सुकल्या। या फळबागांचे पंचनामे करून 7 जूनपर्यंत भरपाई द्या, अन्यथा मोर्चे काढणार। शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन। पाणी टंचाईची समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, नागरिकांचा इशारा। भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपच्या तुमसर यांची निवड, तर उपसभापतीपदी शरद पवार गटाचे पारधींची बिनविरोध निवड। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचं आंदोलन। आव्हाडांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप। दैसरमधील बीएमसीच्या उत्तर विभागीय कार्यालयावर ठाकरे गटाचा धडक मोर्चा। अपूर्ण नालेसफाई वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून ठाकरे गट आक्रमक। जळगावच्या फैजपूर शहरामधील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचं ठिय्या आंदोलन। अत्यावश्यक सुविधांपासून वंचित राहत असल्यामुळे नागरिकांची आक्रमक भूमिका। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये युवकांचा मोठ्या संख्येने अजित पवार गटामध्ये प्रवेश। प्रफुल्ल पटेल आणि राजूभाऊ कारेमोरे यांच्या नेतृत्वामध्ये युवकांचा पक्षप्रवेश। अकोल्यामध्ये कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा। बी बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी। पुणे जिल्ह्यामध्ये जळगावमधील रामदेववाडी अपघात प्रकरण। 3ही आरोपींचा अंतरिम जामिनासाठी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज। न्यायालयाने सरकारी पक्ष आणि पोलिसांकडून खुलासा मागितला। नागपुरात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांचा सर्वाधिक खर्च। विकास ठाकरे यांच्याकडून 58,63,000चा खर्च, तर नितीन गडकरी यांच्याकडून 56,51,000चा खर्च। नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच। स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यामुळे विधान परिषदेच्या 6 जागांच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या मालवणमधील विविध समस्यांबाबत आमदार वैभव नाईकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर काळजी घेण्याच्या नाईकांच्या सूचना। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन पदवीधर मतदारसंघासाठी काम करणार, रवींद्र चव्हाणांची माहिती।